भगवा झेंडा हा फडकला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी फडकला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि घराघरावर भगवा झेंडा असला पाहिजे. अशा प्रकारची भावना घेऊन या देशाचं काम करतोय आपण. आणि त्याच्यामुळे अशी जर कोणी तक्रार करत असतील तर त्याला आपोआपच, शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ती आपोआपच देशभरामध्ये, शेवटी हे शिवभक्त आहेत, देशभक्त आहेत, ती रिॲक्शन जी आहे ती उमटू शकते. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी बोलणं हे देखील निषेधार्थ आहे. आणि त्याच्या विरुद्ध उलट तक्रार करणं, भगवा लावायचा म्हणून तुम्ही आमची तक्रार करणार, खबरदार, आम्ही अजिबात सहन करणार नाही. आता पुढची आपली भूमिका काय असेल? आज आपण चर्चा करणार आहात पुढच्या भूमिकेविषयी. तर आता नेमकी पुढची आपली याबाबतची भूमिका काय असणार आहे? नाही, असं आहे की आम्ही पुरातत्व विभागाकडे, केंद्रीय पुरातत्व विभाग जो इथला आहे त्या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष, आमचे संस्थापक, शिवभक्त आणि इतिहास संशोधक श्रमिक गोजमगुंडेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. इथल्या कार्यालयाच्या हातामध्ये त्याच्या संबंधितली कुठलाही अथॉरिटी नाही. आणि त्याच्यामुळे केंद्रीय पुरातत्व खातं आणि तिथले अधिकारी आणि त्या संबंधातले केंद्रीय मंत्री माननीय शेखावतजी, तर त्यांच्याशी संपर्क करून आम्ही ही मागणी जी आहे ती लावून धरणार आहोत. सध्या ते लंडनला गेलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्याशी याबाबतची चर्चा होऊ शकली नाही. परंतु आम्ही पुढच्या काळामध्ये त्यांची पण भेट घेऊ आणि या संबंधामधली आमची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी मांडू. एकंदरीत आपण बघितलं तर संतापाची तीव्र भावना जी आहे ती सर्व स्तरावरनं व्यक्त होताना दिसते. आणि आता काहीही झालं तरी सुद्धा जंजिऱ्यावरती कायमस्वरूपी शासकीय स्वरूपात भगवा झेंडा हा फडकावला जाणारच, असा निर्धार जो आहे तो सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलेला आहे. विशाल वैद्य, मुंबई तरुण भारत, ठाणे.